आपत्कालीन बटनाची सुविधा आहे, मात्र काही प्रवाशांकडून विनाकारण या बटनाचा वापर होतोय आणि इतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो। याला चाप बसावा यासाठी आता विनाकारण आपत्कालीन बटनाचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे। नाशिकच्या मालेगाव शहरातील कॅम्प भागामध्ये शाळेच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारं लाकडी सामान ठेवलं जातं। हे सामान ठेवल्या जाणाऱ्या पत्र्याच्या शेडला रात्रीच्या सुमारास आग सुद्धा लागली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळते। आगीत शेडमधील सर्व सामान जळून खाक झालंय। नाशिकच्या येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्याचं बघायला मिळतंय। परिणामी आता नगरपालिका प्रशासनाला देखील शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात करावी लागते। 3 दिवसांऐवजी आता 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं हे आवाहन नगरपालिकेनं केलं आहे। नाशिक शहरातले सिग्नल दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान बंद राहणार आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा त्रास देखील सहन करावा लागतोय। याशिवाय शहरातील 48 पैकी 30 सिग्नल बंद असेल। मुख्य मार्गावरील अत्यावश्यक 18 सिग्नल मात्र सुरू असतील। नाशिकमधल्या मालेगाव या ठिकाणच्या महात्मा फुले शिक्षण संचालकांवरती बोगस भरती प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकार घडला, त्यामुळे खळबळ उडाली। पोलीस या संदर्भातला पुढील तपास सध्या करत आहेत।